मला ट्रीटमेंट करायची आहे, पण कोणतेच केमिकल नका वापरू. नगरकर अशा कंडिशनमध्ये मॅमला आपण कोणती ट्रीटमेंट केली, चला तर मग पाहूया. सकाळी सगळ्यात पहिल्या भिंगारवरून एक मॅम सलूनमध्ये आलं होतं. त्यांचे केस खूप रफ आणि ड्राय झाले होते. त्यांना हेअर स्पा करायचं होतं, सॉफ्ट आणि मॅनेजेबल करायचे होते. आम्ही त्यांच्या हेअरची कंडिशन पाहून त्यांना स्पा आणि एम्प्युल्स ॲड केले. त्यानंतर सावेडी भागातनं अनुराधा मॅम आलं होतं. हेअर लेंथ मोठी होती, स्काल्पला थोडंसं स्टिकी डॅन्ड्रफचा त्रास होतो त्यांना आणि अँटी डॅन्ड्रफ म्हणून हेअर स्पा वापरला आणि विथ एम्प्युल्स, आणि हेअर्स देखील खूप स्मूथ आणि शायनी झाले. यानंतर प्रेमदान चौकातनं राणी मॅम आलं होतं. त्यांना हेअरमध्ये ट्रीटमेंट करायची होती, पण त्यांना कोणत्याही प्रकारचं केमिकल करायचं नव्हतं आणि केमिकल ट्रीटमेंटबद्दल त्यांना भीती होती. त्यामुळे आम्ही त्यांना ऑर्गॅनिक प्रोटीन ट्रीटमेंटबद्दल माहिती दिली. या ट्रीटमेंटमध्ये एक्स्ट्रा हार्मफुल केमिकल्स नसतात. यामध्ये थोडं अल्गे, सनफ्लॉवर ऑइल, रोझिप ऑइल, तसेच अमिनो ॲसिड्स आणि अँटीऑक्सिडंट्स असतात, जे की केसांना नॅचरली रिपेअर, नरिश आणि एकदम स्मूथ सिल्की बनवतात. या ट्रीटमेंट सल्फेट फ्री आणि पॅराबेन फ्री तसेच फॉर्मलडिहाइड फ्री असल्यामुळे स्मोक पण होत नाही आणि कोणताही हार्श स्मेल नाही याच्यामध्ये. यामध्ये केसांची इलॅस्टिसिटी देखील स्ट्रॉंग होते आणि हेअर शायनी, स्मूथ आणि हेल्दी दिसायला लागतात. ज्यांना केमिकल अवॉइड करायचे असतात त्यांच्यासाठी ही खूप सेफ आणि इफेक्टिव्ह ट्रीटमेंट्स आहे. फायनल रिझल्ट पाहूया. खूप खुश झालता मॅम आणि नॅचरली स्मूथ आणि हेल्दी दिसत होते हेअर्स. आज दिवसभर खूप रश होता, त्यामध्ये ह्या एक मॅम आला होता इंस्टाग्रामच्या रील्स पाहून आणि त्यांना लेअर हेअरकट करायचा होता, पण त्यांच्या हेअर्सवर ऑलरेडी ट्रीटमेंट होती. तर अशा ट्रीटमेंट हेअर्सवर आपण लेअर हेअरकट करू नाही शकत, कारण की ते जर केलं तर ते नॅचरली स्ट्रेट होतातच आणि ते खूप जास्त तुकडे तुकडे दिसतात. मॅमचे हेअर्स आपण फक्त ट्रिम केले आणि त्यांचा नॅचरलच हेअरचा लुक खूप छान दिसत होता. चला तर मग भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत फॉलो करा. थँक्यू.